सांगताना ज्ञानोबांचं नाव या चारही चरणामध्ये कुठंही घेतलं नाही. कारण आता जे तुम्हाला कारण सांगितलं ते पहा की संतांचं कार्य संतांचं लीला ही त्यांची ओळख असते पहा. असं ज्ञानोबांचं वर्णन करतात तो पोपर आहे. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेरा बोले करील ते काय मोहे महाराज परी पाहे देज शुद्ध अंगी. पहा आपल्या वैष्णव संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये पहा काही देवतीर्थ आहेत आणि काही संत तीर्थ आहेत. संप्रदायाचं देवतीर्थ आहे पहा पंढरी आणि वैष्णव संप्रदायाचं वारकरी संप्रदायाचं संत तीर्थ आहे पहा आळंदी. पहा देवतीर्थ आम्हाला पंढरी सांगितली पहा, सर्वोत्तम देव सांगितला, सर्वोत्तम तीर्थ सांगितलं आणि सर्वोत्तम क्षेत्र सांगितलं. पहा सर्वोत्तम देव सांगितला आम्हाला पांडुरंग परमात्मा सांगितला, सर्वोत्तम तीर्थ आम्हाला सांगितलं चंद्रभागा सांगितली आणि सर्वोत्तम देव सांगितला पहा पांडुरंग परमात्मा सांगितलं आणि सर्वोत्तम क्षेत्र कोणतं सांगितलं पंढरी सांगितले. पहा हे मी सांगत नाही, हे शास्त्रांनी सांगितले. पहा सर्वोत्तम क्षेत्र तीर्थ आणि देव शास्त्रांनी हा भाव निवडिला. हे शास्त्रांनी आम्हाला सांगितले सर्वोत्तम क्षेत्र तीर्थ आणि देव. पहा सर्वोत्तम क्षेत्र पंढरी सांगितलं आम्हाला. का पंढरी सर्वोत्तम क्षेत्र का सांगितलं? पहा या भूतावर अन्य क्षेत्र नाही का? मग पंढरीचं काय महात्म्य आहे? पहा पंढरी क्षेत्राचं हे महात्म्य. त्या पंढरी क्षेत्राला आम्ही नुसतं जरी पाहिलं तरी आमची ती पाप जातात ज्या पापाला शास्त्रामध्येही कुठं प्रायश्चित लिहिलेलं नाही. अशी पाप जातात पहा कुठं त्या पंढरी क्षेत्राला नुसतं आम्ही पाहिलं तरी. पहा अशी काही पाप आहेत महापाप आहेत की ज्याला प्रायश्चितच आम्हाला शास्त्राने कुठं लिहिलेलं नाही. अशी महापाप सुद्धा आमची पाप त्या पंढरी क्षेत्राला पाहिल्यानंतर जातात का नाही? दया दोष परिहार नाही नाही धुंदिता शास्त्र ते हरते अपार पंढरपूर देखलिया. अशी महापाप ज्या महापापांना शास्त्रामध्ये सुद्धा कुठं आम्हाला प्रायश्चित दिलेलं नाही अशी महापाप त्या पंढरी क्षेत्राला आम्ही नुसतं पाहिलं तरी सुद्धा काय होतात ती महापाप सांगतात. पाहिजे म्हणून सर्वोत्तम क्षेत्र सांगितलं पंढरी सांगितलं. ठीक आहे कोणी म्हणेल की पंढरी क्षेत्राला नुसतं पाहिलं तरी महापाप जातात. पण एखाद्या आंधळ्या माणसानं जर आम्हाला म्हणलं आम्ही काय करावं? एखादा आंधळा आहे ज्याला दृष्टीच नाही जो पाहूच शकत नाही त्यानं काय करावं? त्याच्यासाठी ही सोय सांगितली तुकोबारांनी. काय करायचं? तुकोबारा म्हणतात पंढरी पंढरी मनता पापाची मोहरी. ज्याला दृष्टी नाही त्याला काय करायचं? पंढरी पंढरी म्हणून काय करायचा? नुसता जप करायचा. पहा नुसता जप करायचा. हे महात्म्य पंढरीचं. पहा हे महात्म्य आम्हाला तुकोबारांनी सांगितलं. सर्वोत्तम क्षेत्र काय सांगितलं? पंढरी सांगितलं. पहा सांगितले का नाही? सांगितले का नाही पंढरी? नामदेवांनी ह्याच्या पुढे जाऊन वर्णन अजून केले. पहा काय वर्णन करतात की ज्याला दृष्टीही नाही आणि ज्याला वाचाही नाही त्याला काय करायचं? त्याला मग पंढरीचं चिंतन फक्त चित्तामध्ये करायचं. पहा काय सांगितलं नामदेवांनी? पहा की ज्याला दृष्टीही नाही आणि ज्याला वाचाही नाही त्याला मग पंढरीचं चिंतन कुठं करायचं? चित्तामध्ये करायचं. पहा मग जो पंढरीचं चिंतन नुसतं चित्तामध्ये करतो त्याला महात्म्य. पहा त्याचं पाप तर संपलं. पण तो जर एखाद्या दुसऱ्या तीर्थाला गेला तर ती तीर्थ त्याची काय करतात? पहा त्याच्या पायावर लोळण घालतात का नाही? पहा ते अनेका तीर्था जाती ते वंदिते तयासी. हे महात्म्य पहा पंढरी क्षेत्रात. मग सर्वोत्तम क्षेत्र काय सांगितलं? पंढरी सांगितली. सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा आम्हाला सांगितली. पहा का अन्य काय तीर्थ नाही काय? पहा गंगा आहे, यमुना आहे, हा सरस्वती आहे, हा गोदावरी आहे, नर्मदा आहे. ही अशी बाकीची ही तीर्थ असताना चंद्रभागा
तीर्थ का सांगितली? कारण चंद्रभागा माता आम्हाला जे पुण्याचं फळ देऊ शकते ते फळ अन्य तीर्थ आम्हाला देऊ शकत नाही. पण अन्य तीर्थ त्यांचं जे पुण्य देऊ शकतात तेही पुण्य देण्याची ताकद चंद्रभागेमध्ये आहे. पण चंद्रभागा जे आम्हाला पुण्याचं फळ देते ते पुण्याचं फळ देण्याची ताकद अन्य तीर्थामध्ये नाही. म्हणून तर तीर्थाचा राहो म्हटले कोणाला? चंद्रभागेला. पहा, सकाळी तीर्थे घडते एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. चंद्रभागा तीर्थाची सत्ता सर्व तीर्थावर चलते, पण बाकी एकाही तीर्थाची सत्ता चंद्रभागेवर चलत नाही. आता कसं, एक सामान्य दृष्टांत सांगतो का. एखादा पहा पोलीस कॉन्स्टेबल असतो, मग पोलीस कॉन्स्टेबल एक पद असतं का? API, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर. आता या API ची सत्ता त्या कॉन्स्टेबलवर चलते का? API त्या कॉन्स्टेबलला एखादा आदेश देऊ शकतो, पण कॉन्स्टेबल API ला आदेश देऊ शकत नाही किंवा त्याची सत्ता API वर चलत नाही का? आता API च्या वर एक पद असतं का? PI म्हणून असतं का? पोलीस इन्स्पेक्टर. आता या PI ची सत्ता या API वर चलते, कॉन्स्टेबल वर चलते. या PI या दोघांना आदेश देऊ शकतो, काम सांगू शकतो, पण हे दोघं जण त्या PI ला काम सांगू शकत नाही. या दोघांची सत्ता PI वर चलत नाही. आता PI च्या वर एक पद असतं का? SC. तो SC या तिघांना काम सांगू शकतो, या तिघांवरही त्याची सत्ता चलते, पण या तिघांपैकी एकाचीही सत्ता त्या SC वर चलत नाही. पा अगदी तसंच चंद्रभागा तीर्थाची सत्ता सर्व तीर्थावर चलते का? कारण चंद्रभागा माता बाकीच्याही तीर्थाचं पुण्य देऊ शकते, पण बाकीची तीर्थ जी आहेत, बाकीच्या तीर्थापैकी एकाही तीर्थाची सत्ता चंद्रभागेवर चलत नाही. कारण बाकीची तीर्थ चंद्रभागेचं जे पुण्य आहे ते आम्हाला देऊ शकत नाही, पण चंद्रभागा सर्व तीर्थाचं आम्हाला पुण्य देऊ शकते. म्हणून काय सांगितलं? सर्वोत्तम तीर्थ कोणता सांगितला आम्हाला? चंद्रभागा सांगितली. सर्वोत्तम क्षेत्र सांगितला, सर्वोत्तम तीर्थ सांगितलं, आणि सर्वोत्तम देव कोणता सांगितला आम्हाला? पांडुरंग सांगितला. पांडुरंग सांगितला का? कारण पाहिजे पांडुरंग परमात्माच एक असा आहे जो फक्त त्याच्या दर्शनानं आम्हाला मोक्ष देतो. बाकीचा एकही देव नुसत्या दर्शनानं मोक्ष देत नाही आम्हाला. बाकीची दैवता आमच्याकडून तप करून घेतील, अनुष्ठान करून घेतील, पहा, पण पांडुरंग परमात्मा असं तप अनुष्ठान काही करून घेत नाही. फक्त त्याच्या चरण दर्शनानं काय करतो? तो आम्हाला मोक्ष देतो का नाही? नामामनेवर दिला नारायणे विठ्ठल दर्शने मोक्ष दिवा. त्याच्या केवळ चरण दर्शनानं तो आम्हाला मोक्ष देतो. म्हणून सर्वोत्तम देव कोणता सांगितला? पांडुरंग परमात्मा सांगितला. पांडुरंग परमात्मा सांगितला. इतर दैवतामध्ये पहा, बाकी अवतारामध्ये परमात्म्याच्या हातामध्ये शस्त्र आहे, अस्त्र आहे, पण आमच्या पांडुरंगाच्या हातामध्ये कोणतं शस्त्र नाही, अस्त्र नाही. का? कारण तो संहार करण्यासाठी तो अवतरलेला नाही. तो कशासाठी अवतरलेला? तो तारण्यासाठी अवतरलेला. पहा, त्याचं एवढं अवदारी आहे, तो एवढा उदार आहे, एवढा उदार आहे. पहा, एखादा पात्र जरी नसेल तरी त्याच्यावर तो कृपा करतो. पहा, ज्ञानोबा पांडुरंगाचं वर्णन करतात. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र देताना मनसे पात्र परी कैवल्याचे पवित्र जे वैर्या हे दिले. तो आमचा पांडुरंग परमात्मा एखादा आपल्या कृपेला पात्र आहे का नाही तो काही बघत नाही, केवळ त्याच्या चरण दर्शनानं पहा काय करतो? मोक्ष देतो. का? मोक्ष देतो का नाही? आयचा ठाव नाही कोठे देव उभी भेटे. असा ठावही नाही, असं क्षेत्र नाही, असं तीर्थ नाही, आणि असा देव नाही. पहा, पंढरी सारखं क्षेत्र कुठंच नाही. तो कोणाला म्हणतात? देवाला म्हणतात, देवा तू जिथं राहतो ते वैकुंठ आहे, पण आमच्या जवळही एक वैकुंठ आहे म्हणतात. पहा, पंढरीला वैकुंठ म्हणतात तो कोपरा, आणि नुसतं वैकुंठ म्हणत नाही,
तर तुकोबारा म्हणतात की आम्ही त्या वैकुंठाला एक अक्षर अधिक लावले म्हणतात का नाही? अधिक अक्षराने वैकुंठ म्हणे तुकोबारा म्हणतात, अरे बाबांनो, जोपर्यंत तुम्ही पंढरी पाहणार नाही तर तोपर्यंत तुम्ही वैकुंठाची थोडी काय करताल, गाताल. पण एकदा तुम्ही आमची पंढरी पाहिली तर तुम्ही त्या वैकुंठालाही विसरून जाता म्हणतात. जवळी नाही देखील पंढरी वर्णिसेल थोडे वैकुंठीचे. भूवैकुंठ म्हटले पा कशाला? पंढरी क्षेत्राला भूवैकुंठ म्हटले. आता सर्वोत्तम क्षेत्र सांगितलं, सर्वोत्तम तीर्थ सांगितलं आणि सर्वोत्तम देव सांगितलं. आता इथपर्यंत वर्णन तुम्ही ऐकलं, पण निरोपाला म्हणतात पहा की पंढरी भूवैकुंठ आहे याच्याबद्दल दुमत नाही. पण निरोपाला म्हणतात की आळंदीचा महिमा पंढरीपेक्षाही मोठा आहे म्हणून निरोपाला स्वतः सांगतात का नाही? भू